कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी ट्रेन कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे, तर दादर गोरखपूर ट्रेन कायमस्वरूपी सुरू करण्यात आलेली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. कोरोना काळापासूनच कोकण रेल्वेची दादर रत्नागिरी ट्रेन दिव्याहून सुटते आहे. ही ट्रेन पुन्हा दादरहून सुरू करण्याची मागणी कोकणातील लोकांनी केली होती. मात्र दादर रत्नागिरी ट्रेन कायमस्वरूपी बंद केल्यानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे अडचणीचं ठरणार. सावधान चाकरमान्यांनो, कोकणातल्या बंधू भगिनींनो, दादरची रत्नागिरी पॅसेंजर गर्दीचं कारण देऊन दिव्यात हाकलली आणि त्याच प्लॅटफॉर्मवर दादर गोरखपूरसाठी रेड कार्पेट अंथरलं. म्हणजे कोकणी माणसावर मुंबईत अन्याय करायचा आणि उत्तर भारतीयांसाठी रेड कार्पेट अंथरायचं. चाकरमान्यांनी दिव्यातून गाडी पकडणं म्हणजे किती मोठं दिव्य आहे याची पूर्ण कल्पना या सत्ताधाऱ्यांना आहे. पण स्थानिक मराठी भूमिपुत्रांच्या सोयीपेक्षा परप्रांतीय मतांचं राजकारण यांना जास्त प्रिय आहे. कोकणी माणसाचं हित वाऱ्यावर सोडणारं हे ट्रिपल इंजिन सरकार फक्त दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचतंय.